आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 सकाळच्या ताज्या प्रादेशिक ठळक प्रमुख बातम्या घेऊन आलोय अमोक चॅनल तुमच्यासाठी. टिकटॉक परतलं भारतात. 5 वर्षांनी टिकटॉक व अली एक्सप्रेस वेबसाईट भारतात सुरू झाल्या, मात्र ॲप अजूनही बंद आहे. मराठा आरक्षण समितीचे पुनर्गठन. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण आणि सामाजिक शैक्षणिक प्रश्न पाहणाऱ्या समितीचे पुनर्गठन केले असून जनसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष झालेत. कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल. मुकेश अंबानींची आई कोकिळाबेन अंबानी यांना गुरुवारी रात्री आपत्कालीन स्थितीत HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अंजली तेंडुलकरची नवी घरखरेदी. सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये नवे घर घेतले. महिला खरेदीदार सवलतही वापरली. अटल सेतूवर वाहनांना टोल माफी. सरकारचा निर्णय. कार व बसना टोल भरावा लागणार नाही. संजय राऊतांचा दावा. उपाध्यक्ष निवडणुकीसाठी भाजप इंडिया आघाडीच्या पक्षांना संपर्क करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. मुख्यमंत्र्यांपैकी 40% गुन्हे. ADRच्या अहवालानुसार देशातील 40% मुख्यमंत्री गुन्ह्यांच्या चौकशीत सामील आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवर 4 गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त मुंबई. भाजप मंत्र्यांचा दावा. मुंबईतील रस्ते गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त होणार. मुंबईत फ्री पॅलेस्टाईन घोषणा. गाझा नरसंहाराविरोधात CPIMच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांचे आंदोलन. मुस्लिम युवकाची अनोखी तयारी. मध्य प्रदेशातील आरिफ खान चिश्ती यांनी संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी दर्शवली. स्पेसएक्सचा बाल अभियंता सिताडेलमध्ये. 14व्या वर्षी स्पेसएक्समध्ये दाखल झालेला कैरान काझी 16 वर्षीय आता सिताडेल सिक्युरिटीजमध्ये रुजू. बामी क्राईम राऊंडअप. मुंबई पोलिसांनी सायबर फसवणूक टोळीचा पर्दाफाश करून 12 जणांना अटक केली. ठाण्यात बनावट CAने निवृत्त पोलिसाची 7.40 लाखांची फसवणूक केली. वर्ली हिट अँड रन प्रकरणी आमदार जयंत शहाचा मुलगा मिहिर शहा मुख्य आरोपी आहे. 2014 मध्ये त्याने पादचारी महिलेला गाडीने ठोकर देऊन मृत्यू घडवला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. आजसाठी एवढंच. उद्या परत या याच वेळी याच ठिकाणी. तोवर नमस्कार.